नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मायक्रोसॉफ्ट लर्नवरचा एक लर्निंग पाथ आहे, इम्प्लिमेंट सिक्युअर अझ्युअर सोल्युशन्स. आता हे नाव ऐकून घाबरू नका. आपण हे सगळं इतकं सोपं करणार आहोत की जणू काही आपण गप्पाच मारतोय. हो, आणि आजचा उद्देश हाच आहे. म्हणजे आपण गृहीत धरतोय की ऐकणाऱ्यांना डेव्हलपमेंटच्या मूलभूत गोष्टी माहीत आहेत. पण अनेकदा काय होतं, आपण ॲप्लिकेशन्स बनवताना त्याच जुन्या असुरक्षित पद्धती वापरत राहतो. बरोबर. तर आज आपण त्या पलीकडे जाणार आहोत. ॲप्सना अधिक सुरक्षित आणि मॅनेज करायला सोपं कसं बनवायचं हे बघणार आहोत. उत्तम. म्हणजे आज आपण आपल्या डिजिटल घराला कुलूप कसं लावायचं, घरातल्या लोकांना ओळखपत्र कसं द्यायचं आणि घरातले नियम कुठून बदलायचे यावर बोलणार आहोत. अगदी. या लर्निंग पाथमध्ये 3 मुख्य संकल्पना आहेत. पहिला आहे अझ्युअर की वॉल्ट, म्हणजे ॲपची डिजिटल तिजोरी. दुसरा आहे मॅनेज्ड आयडेंटिटीज, म्हणजे पासवर्डशिवाय ओळख. आणि तिसरं अझ्युअर ॲप कॉन्फिगरेशन, आपल्या ॲपचा सेंट्रल कंट्रोल पॅनल. मस्त. चला तर मग सुरुवात करूया आपल्या डिजिटल तिजोरीपासून, अझर कीबॉल्ट. तर डेव्हलपरसाठी एक नेहमीची डोकेदुखी असते की पासवर्ड्स, API कीज ही सगळी संवेदनशील माहिती ठेवायची कुठे. अनेकदा ती सरळ कोडमध्येच लिहिली जाते. हे किती धोकादायक आहे हे आपल्याला माहीत आहे. इथेच कीवॉल्ट कामाला येतो, बरोबर? अगदी. आणि हा धोका आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूप मोठा आहे. विचार करा, तुम्ही कोडमध्ये पासवर्ड टाकला, तो कोड तुमच्या कम्प्युटरवर आहे, तुमच्या सहकाऱ्यांच्या कम्प्युटरवर आहे, कदाचित गिटहब सारख्या ठिकाणी आहे. म्हणजे एका चुकीमुळे तो 10 ठिकाणी पसरला आहे. बरोबर. कीवॉल्ड्सची संकल्पनाच यावर आहे की तुमच्या ॲपची गुपितं तुमच्या कोडचा भाग असता कामा नयेत. कीवॉल्ट म्हणजे एक अत्यंत सुरक्षित, क्लाउड आधारित तिजोरी. अच्छा, म्हणजे ती फक्त एक फाईल नाही तर एक पूर्ण सर्व्हिस आहे. पण फक्त पासवर्ड कोडमधून बाहेर काढण्यापलीकडे याचे अजून काय फायदे आहेत? खूप फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रिन्सिपल ऑफ लीस्ट प्रिव्हिलेज. म्हणजे किमान अधिकारांचे तत्व. हो, तुमच्या ॲपला फक्त तेवढेच अधिकार मिळतात जेवढे त्याला त्या क्षणी आवश्यक आहेत. समजा ॲपला डेटाबेसचा पासवर्ड फक्त वाचण्याचा अधिकार देता येतो. तो बदलण्याचा किंवा डिलीट करण्याचा नाही? अगदी. यालाच आपण रोल बेस्ड ॲक्सेस कंट्रोल म्हणतो. अच्छा, म्हणजे हल्ला झालाच तरी हल्लेखोराच्या हाती खूप मर्यादित अधिकार लागतात. बरोबर. आणि दुसरा फायदा ऑपरेशनल आहे. समजा तुमच्याकडे SSL सर्टिफिकेट्स आहेत, जे दरवर्षी रिन्यू करावे लागतात. हो, ती एक मोठी डोकेदुखी असते. की वॉल्टमध्ये तुम्ही हे काम ऑटोमेट करू शकता. ते स्वतःहून सर्टिफिकेट रिन्यू करेल. अरे वा, म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ वाचली. हो. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण खरं सांगायचं तर एखाद्या छोट्या प्रोजेक्टसाठी हे सगळं सेटअप करणं थोडं जास्तच काम नाही का? म्हणजे पटकन कॉन्फिग फाईलमध्ये पासवर्ड टाकणं सोपं वाटतं. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पण माझा अनुभव सांगतो की सुरुवातीला लागणारे 2 तास नंतरचे 2 महिने वाचवू शकतात. एका प्रोजेक्टवर काय झालं, एका नवीन डेव्हलपरने चुकून डेटाबेसची कनेक्शन स्ट्रिंग गिटहबवर टाकली. बापरे, पब्लिक रिपॉझिटरीमध्ये? हो, काही तासांतच आमच्या डेटाबेसवर जगभरातून हल्ल्याचे प्रयत्न सुरू झाले. ती एक भयानक परिस्थिती होती. डेटाबेस बंद करावा लागला, पासवर्ड बदलावे लागले, डेटा तपासावा लागला. काय सांगताय? हे सगळं टाळता आलं असतं जर ती स्ट्रिंग की वॉल्टमध्ये असती. हे उदाहरण ऐकून तर खात्रीच पटली. ठीक आहे, म्हणजे आपण आपली सगळी गुपितं एका सुपर सिक्युअर तिजोरीत ठेवली. पण आता मूळ प्रश्न येतो, आपला ॲप त्या तिजोरीला कसं सांगणार की मीच खरा मालक आहे? म्हणजे त्यासाठी ॲपला पण काहीतरी पासवर्ड लागेल ना? नाही. आणि इथेच तर या सिस्टमची खरी जादू आहे. इथे पासवर्डची गरजच नाही. काय? हो, या समस्येवर उत्तर आहे मॅनेज्ड आयडेंटिटीज. ही एक अशी सोय आहे जिथे ॲझ्युअर स्वतः तुमच्या ॲपला किंवा रिसोर्सला ॲझ्युअरच्या जगात एक अधिकृत ओळखपत्र देतं. अच्छा. एक ID कार्ड मिळतं ॲपला. हो. आणि हे ओळखपत्र थेट अझ्युअर ॲक्टिव्ह डायरेक्टरीमध्ये नोंदवलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तुमच्या ॲपला की वॉल्टमधनं काही हवं असेल तेव्हा ते पासवर्ड देत नाही. ते अझ्युअर ॲक्टिव्ह डायरेक्टरीकडे जातं आणि म्हणतं, मला की वॉल्टमध्ये जाण्यासाठी एक परवाना द्या. ओके. अझ्युअर त्याची ओळख पटवतं आणि त्याला एक तात्पुरता ॲक्सेस टोकन देतं. ॲक्सेस टोकन? हा टोकन म्हणजे एका कार्यक्रमाच्या एंट्री पाससारखा आहे, जो फक्त काही वेळेसाठीच वैध असतो. मग ॲप हा टोकन कीवॉर्डला दाखवतं आणि आपलं काम होतं. या पूर्ण प्रक्रियेत कुठेही पासवर्ड वापरला जात नाही. अरे वा, हे तर
म्हणजे पासवर्ड चोरीला जाण्याचा किंवा लीक होण्याचा प्रश्नच मिटला. आपण फक्त पासवर्डच नाही तर पासवर्ड मॅनेजमेंटची डोकेदुखीच काढून टाकली. अगदी बरोबर. आणि यातही 2 प्रकार आहेत. अच्छा. पहिला आहे सिस्टम असाइन्ड मॅनेज्ड आयडेंटिटी. ही ओळख त्या रिसोर्सच्या म्हणजे समजा व्हर्च्युअल मशीनच्या जीवनचक्राशी जोडलेली असते. म्हणजे मशीन तयार केली की ओळख तयार होते. होऊ शकता. उदाहरणार्थ समजा तुमच्याकडे 10 वेगवेगळे ॲप्स आहेत आणि त्या सगळ्यांना एकाच डेटाबेसमध्ये प्रवेश हवा आहे. तर तुम्ही एकच युजर असाइन्ड आयडेंटिटी तयार करून त्या 10ही ॲप्सना नेमून देऊ शकता. समजलं. म्हणजे परवानग्यांचं व्यवस्थापन करणं खूप सोपं होतं. अगदी. तुम्हाला 10 वेगवेगळे आयडेंटिटीज मॅनेज करायची गरज पडत नाही. अप्रतिम. चला, आतापर्यंत आपण आपल्या ॲपची गुपितं आणि ओळख या दोन्ही गोष्टींची चोख व्यवस्था लावली. पण ॲपमध्ये फक्त गुपितच नसतात, बऱ्याच इतर सेटिंग्स पण असतात. बरोबर. जसं की होम पेजवर कोणता मेसेज दाखवायचा, बटनाचा रंग कोणता असावा, किंवा एखादं नवीन फीचर सध्या फक्त काही लोकांनाच दाखवायचं की सगळ्यांना, या सगळ्या गोष्टी परत कोडमध्येच लिहायच्या का? अजिबात नाही. तसं केलं तर पुन्हा आपण त्याच जाळ्यात अडकू. प्रत्येक छोट्या बदलासाठी कोड बदलणं, टेस्टिंग करणं आणि पुन्हा ॲप तैनात करणं. हो, ती एक मोठी प्रक्रिया आहे. याचसाठी तिसरा स्तंभ आहे Azure ॲप कॉन्फिगरेशन. हे तुमच्या ॲपच्या सर्व सेटिंग्ससाठी एक सेंट्रल कमांड सेंटर आहे. म्हणजे ॲपच्या बाहेरचं एक मोठं कंट्रोल पॅनल. हो, आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डिप्लॉयमेंट आणि रिलीज या 2 गोष्टींना वेगळं करणं. हे जरा समजावून सांगा. यातली सगळ्यात भारी गोष्ट आहे फीचर फ्लॅग्स. तुम्ही ॲपचा कोड न बदलता फक्त एका स्विचने एखादा फीचर चालू किंवा बंद करू शकता. अच्छा. समजा दिवाळीसाठी तुम्हाला ॲपमध्ये एक दिवाळी सेल नावाचा बॅनर दाखवायचा आहे. डेव्हलपर हे फीचर आधीच तयार करून ठेवतील, पण त्याचा स्विच ऑफ असेल. ओके. दिवाळीच्या दिवशी तुम्ही फक्त ॲप कॉन्फिगरेशनच्या पोर्टलमध्ये जाऊन तो स्विच ऑन कराल. झालं. बॅनर दिसू लागेल. आणि दिवाळी संपली की स्विच ऑफ केला की बॅनर गायब. अरे वा. म्हणजे डेव्हलपरला मध्यरात्री उठून कोड बदलायची गरज नाही. अगदी तसंच. तो आरामात दिवाळीचा फराळ खाऊ शकतो. आणि याचा अर्थ असाही होतो की मार्केटिंग टीमसारखे नॉन टेक्निकल लोक सुद्धा हे नियंत्रित करू शकतात. बरोबर. यालाच डिकपलिंग डिप्लॉयमेंट फ्रॉम रिलीज म्हणतात. डेव्हलपर्स त्यांचं काम करून कोड तैनात करू शकतात, पण तो कधी आणि कोणाला दिसेल याचा निर्णय बिझनेस टीम घेऊ शकते. आणि यामुळे ए-बी टेस्टिंग पण करता येईल. बरोबर. काही लोकांना निळं बटन, काहींना हिरवं. अगदी. किंवा कॅनरी रिलीज पण करता येतं, जिथे नवीन फीचर आधी फक्त तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना दिसतं आणि सगळं ठीक चाललंय याची खात्री झाल्यावर हळूहळू सगळ्यांसाठी चालू करता येतं. खूपच छान. आणि ही सगळी माहिती की व्हॅल्यू पेअर्सच्या स्वरूपात साठवली जाते. वेलकम मेसेज ही झाली की, आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही झाली व्हॅल्यू. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ॲप कॉन्फिगरेशनला सुरक्षितपणे ॲक्सेस करण्यासाठी आपलं ॲप काय वापरेल. मॅनेज्ड आयडेंटिटी. अगदी बरोबर. म्हणजे हे तिन्ही स्तंभ एकमेकांशी इतके सुंदरपणे जोडलेले आहेत, ते मिळून एक संपूर्ण सुरक्षित आणि लवचिक सिस्टम तयार करतात. अप्रतिम. म्हणजे आजच्या चर्चेत आपण एका सुरक्षित ॲपचा भक्कम किल्ला कसा बांधायचा आहे हे पाहिलं. आपल्याकडे की वॉल्ट नावाची एक अभेद्य तिजोरी आहे. त्या तिजोरीत प्रवेश करण्यासाठी मॅनेज्ड आयडेंटिटीज नावाची पासवर्ड विरहित स्मार्ट ओळखपत्र आहेत. आणि किल्ल्यातला दैनंदिन कारभार चालवण्यासाठी ॲप कॉन्फिगरेशन नावाचा एक सेंट्रल कंट्रोल रूम आहे. बरोबर. आणि या तिन्हींचा मूळ उद्देश एकच आहे, कोडला त्याच्या कामापुरता मर्यादित ठेवणं. जेव्हा तुम्ही गुप्त गोष्टी, ओळख आणि सेटिंग्ज या तिन्हींना तुमच्या मूळ कोडपासून वेगळं ठेवता, तेव्हा तुमचे ॲप्स केवळ सुरक्षितच होत नाहीत, तर ते मॅनेज करायला, अपडेट करायला आणि स्केल करायलाही खूप सोपे होतात. अगदी खरं आहे. डेव्हलपरचं आयुष्य किती सोपं होतं यामुळे त्यांना प्रत्येक छोट्या बदलासाठी कोडच्या जंगलात शिरावं लागत नाही. हो, ते खरोखर लॉजिक लिहिण्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. हे कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाटून देण्यासारखं आहे. कोडचं काम डेव्हलपर बघेल, सुरक्षेचं काम की वॉल्ट बघेल आणि रोजचे लहान मोठे बदल ऑपरेशन किंवा प्रॉडक्ट टीम ॲप कॉन्फिगरेशनमधून करेल. अगदी. चला, ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. नक्कीच. आपण आज ज्या 3 तत्वांबद्दल बोललो, संवेदनशील माहिती वेगळी ठेवणं, स्वयंचलित ओळख निर्माण करणं आणि कॉन्फिगरेशनला केंद्रीभूत करणं. आता विचार करा, हेच तत्वज्ञान आपण आपल्या संस्थेच्या इतर तांत्रिक किंवा अतांत्रिक प्रक्रियांमध्ये कसं लागू करू शकतो.
जिथे जिथे माहिती आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया एकमेकांमध्ये गुंतलेली आहे तिथे त्यांना वेगळं करून आपण अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम प्रणाली कशी तयार करू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही?